सोलापूरच्या तांदूळवाडीतील दुर्घटना स्थळाची जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांच्याकडून पाहणी। घटनेच्या चौकशीसाठी 5 सदस्यांची समिती स्थापन। पिकअप विहिरीत कोसळल्याने 8 जणांचा झाला होता मृत्यू। बीडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून बळीराजा गर्जना ट्रॅक्टर रॅली। कोणत्याही अटी शर्ती न ठेवता शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी। जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आलं। हिंगोलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा। सेनगाव तहसील कार्यालयावरती ठाकरे सेनेचा ट्रॅक्टर मोर्चा। ना अटी ना शर्ती, सरसकट कर्जमुक्ती, आंदोलकांची घोषणाबाजी। लातूरमध्ये कर्जमाफीच्या जीआर विरोधात शेतकरी संघटना आक्रमक। जीआरची होळी करत निषेध नोंदवला, तर अध्यादेशातील जाचक अटी रद्द करण्याची मागणी। लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन। नांदेडच्या कर्जमाफीच्या जीआर विरोधात आता ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। कर्जमाफीच्या प्रतिकात्मक जीआरची होळी करत यावेळेस निषेध नोंदवण्यात आला। शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे। सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी नंदुरबारमध्ये शेतकरी आक्रमक। प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढत सरकार विरोधात निषेध। दुसरीकडे सातबारा कोरा करण्यासाठी शेतकऱ्यांचं विहिरीमध्ये उतरत आंदोलन। वाईतील अवैध उत्खनन आणि विविध प्रकरणांमधील गैरकारभाराविरोधात आंदोलन। राष्ट्रीय मराठा महासंघाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। वाईच्या तहसीलदारांवरती कारवाई करण्याची मागणी। मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी बीडमध्ये क्रांती मोर्चा। जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव सहभागी। अनुसूचित जाती उपवर्गीकरणातून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी। अंबरनाथमध्ये मनसेने महावितरण कार्यालयाबाहेर स्मार्ट मीटर फोडलं। स्मार्ट मीटर सक्तीचा मनसेकडून निषेध व्यक्त। महावितरणच्या विरोधात मोठी घोषणाबाजी। धुळ्यामध्ये स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात ठाकरेंची सेना आक्रमक। 48 तासात सक्तीचे मेसेज न थांबवल्यास महावितरणाविरोधात तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेकडून वीज वितरण कंपनीला निवेदन। जालन्याच्या बदनापूरमधील दाभाडी गावामध्ये जलजीवन योजनेचं पाणी न मिळाल्यानं महिला आक्रमक झाल्यात। थेट पाण्याच्या टाकीवरती चढून महिलांचं आंदोलन। या योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचाही आरोप आहे। मीरा भाईंदरमधील तीव्र पाणी टंचाई विरोधात मनसेचं आंदोलन। थेट महापालिकेमध्ये देव घेऊन अनोख्या पद्धतीने आंदोलन। पाणी पुरवठा त्वरित सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचाही इशारा। जळगावमध्ये कोळी समाज बांधवांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन। आदिवासी कोळी समाजाला जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्याची मागणी। जळगावमध्ये आरटीओ कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन। 50हून अधिक कर्मचारी संपावरती। सुधारित आकृतीबंध सेवा प्रवेश नियम तयार करणं आणि प्रलंबित पदोन्नतीच्या मागण्यांसाठी कर्मचारी संपावरती। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचाही इशारा। बीडच्या घाटेवाडीमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी पालकांनी शाळेला कुलूप ठोकलं। वर्षभरापासून गणित आणि विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्यानं पालक संतप्त। पालकांकडून प्रशासनाचा तीव्र निषेध। बुलढाण्याच्या मंडप गावात वाळू तस्करी विरोधात अनोखं आंदोलन। महसूलच्या सीसीटीव्हीला बेशरमच्या पानांचा हार घालत गावकऱ्यांनी प्रशासनाचा निषेध केला। 2 दिवसांमध्ये अवैध वाळू वाहतूक न थांबल्यास अधिकाऱ्यांनाही बेशरमचा हार घालण्याचा इशारा। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा। अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन। सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी। सांगलीच्या कोयना धरणातील पाणीसाठ्यामध्ये घट। कृष्णा नदीतून होणारा पाणी उपशावरती बंदी घालण्याचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। तर केवळ पिण्याच्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाकडून परवानगी असेल। कृष्णा नदीच्या काठावरील शेतीपंपांचा विद्युत पुरवठा खंडित। कोल्हापुरातील धरणांमधून शेतीसाठी अनिश्चित काळासाठी पाणी उपसा बंदी। धरणातील पाणीसाठा केवळ पिण्यासाठी वापरला जाणार। शेतीसाठी पाणी वापरल्यास कारवाई केली जाणार। धुळ्यातील अक्कलपाडा धरणातून सोडण्यात आलेलं आवर्तन बंद। राज्य शासनाच्या आदेशानंतर डाव्या आणि उजव्या कालव्यामध्ये सोडलेलं आवर्तन बंद करण्यात आलं। शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे नाराजी। सांगलीच्या कृष्णा नदीतून पाणी उपसा करण्यावरती जलसंपदा विभागाकडून बंदी। शेतीसाठी पाणी उपसा न करण्याचे निर्देश। खासगी आणि औद्योगिक पाणी उपशावरती देखील बंदी घालण्यात आली आहे। पाणी उपसा केल्यास फौजदारी कारवाई केली जाणार आहे।
पुण्याच्या मावळ तालुक्यातील धरण क्षेत्रामध्ये पावसाची गरज, पाऊस नसल्यानं तालुक्यातील धरणांचा पाणीसाठा कमी आहे। पवना धरणामध्ये 20% पाणीसाठा शिल्लक आहे। सोलापूरच्या तांदूळवाडीतील अपघातानंतर जालन्यातील अपघातग्रस्त विहीर चर्चेत आहे। 2021 मध्ये विहिरीमध्ये 2 कार कोसळल्याच्या घटना घडल्या होत्या। 5 वर्षांनंतरही अपघातग्रस्त विहीर बुजवण्याचं प्रशासनाकडून धाडस करण्यात आलेलंच नाहीये। जालना नागपूर मुख्य महामार्गालगत ही विहीर असल्यानं अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 14 गावातील विहिरींचं अधिग्रहण तर छोटे मोठे तलाव कोरडे ठाक पडल्यात। सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न बिकट झालेला आहे। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील मोरगड गावात पाण्याची भीषण परिस्थिती आहे। नदीपात्रात छोटा खड्डा खोदून पाणी काढण्याची नागरिकांवर वेळ आली आहे। मोरगड गावामध्ये 8 दिवसांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर झालाय। भंडारामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवरील बावनथडी धरणामध्ये केवळ 13% पाणीसाठा शिल्लक आहे। धरणाच्या पाण्यावरती अवलंबून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तुमसर आणि मोहाडी तालुक्यामध्ये सिंचनाचा मोठा प्रश्न निर्माण झालाय। बीडच्या परळीसह 15 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नागापूर धरणात 30% पाणीसाठा शिल्लक आहे। पाणी कमी असतानाही हजारोंच्या संख्येने अवैध विद्युत पंपाद्वारे शेतकऱ्याच्या धरणातून पाणी उपसा सुरू आहे। कारवाई करण्याची त्यामुळे मागणी केली जाते। लातूर जिल्ह्यातील बहुसंख्य प्रकल्पांमध्ये 37% पाणीसाठा शिल्लक आहे। प्रकल्पांमधील पाणी पिण्याच्या योजनेसाठी आरक्षित आहे। जिल्ह्यामध्ये सध्या 151 विहिरींचं अधिग्रहण करून पाणी पुरवठा केला जातोय। कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी घट झाली आहे। शहरावरती पाणी टंचाईचं सावट आहे। काळंबवाडी धरणातून पाईपलाईनने होणारा पाणी पुरवठा थांबलेला आहे। पाणी नसल्यानं पंपिंग स्टेशन्स बंद आहेत। नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणातून बिगर सिंचन आवर्तन सुरू आहे। अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिकांची तहान त्यामुळे भागणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मान्सूनच्या विलंबामुळे पाणी टंचाईचं संकट गडद झालंय। जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये 32% पाणीसाठा आहे। अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झालेला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ 22% पाणीसाठा शिल्लक आहे। 33 दशलक्ष घनमीटर पाणी पिण्यासाठी राखीव आहे। अवैध पाणी उपशाविरोधात विशेष मोहीम राबवली जाणार आहे। जळगावच्या 40गाव तालुक्यातील 14 पैकी 6 धरणं कोरडी ठाक पडली आहेत। गिरणा धरणातील जलसाठा 30%वर तर मन्याडमध्ये अवघा 20% जलसाठा उपलब्ध आहे। लातूरच्या मांजरा धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी आरक्षित। लातूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर भारत बास्टेवाड यांचे आदेश आहेत। मांजरा धरणातून लातूरसह अंबाजोगाई, केज, कळंब, शिरढोण या शहरांना पाणी पुरवठा होत असतो। तळकोकणामध्ये 6 जूनला दाखल झालेल्या मान्सूननं सध्या पाठ फिरवलेली आहे। अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, मात्र पेरणीनंतर पाऊस गायब झालाय, त्यामुळे भाताची रोपं करपली आहेत। कोकणामध्ये बळीराजावरती दुबार पेरणीचं संकट आलंय। परभणी जिल्ह्यातील खोकलेवाडी या गावामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। गावातील सगळ्या घरांमध्ये नळ पाणी योजना आहे, मात्र नळाला पाणीच नाहीये। नळाला पाणीच नसल्यानं नागरिक खासगी बोरवेलवरती अवलंबून आहेत। कोल्हापूर शहरातील पाणी कपातीचं संकट गडद झालंय। शहरातील अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। अहिल्यानगरला पाणी पुरवठा करणाऱ्या मुळा धरणातील पाणीसाठा घटलाय। एप्रिलमधील 52% पाणीसाठा आता थेट 10%वर आलेला आहे। मुळा धरणामध्ये 6.7 टीएमसी पाणीसाठा असून त्यापैकी केवळ 2 टीएमसी पाणी उपयुक्त आहे। पाणी पुरवठ्यावरती परिणाम होणार असल्याचं स्पष्ट झालंय। नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर धरणामध्ये जलपर्णीचं साम्राज्य आहे। धरणाच्या बॅकवॉटर परिसरातील गावांना पावसाळ्यामध्ये पुराचा धोका आहे। प्रशासनानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून शेतकरी धान खरेदी केंद्रावरती आहेत। वाहनं रांगेत उभी असल्यानं शेतकऱ्यांवरती आर्थिक भुर्दंड सहन करण्याची वेळ आहे। प्रशासनाच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। सिंधुदुर्गाच्या वेंगुर्ल्यातील आडेलीमधील कृष्णाप्रभा ॲग्रोटेक या केंद्रावरती धाड टाकण्यात आली आहे। 4,24,000चा विनापरवाना खत आणि बियाण्यांचा साठा जप्त। या प्रकरणी कृषी केंद्र सील करत दोघांवर गुन्हा दाखल। परभणीच्या पिंपळा गावामध्ये 6 ते 7 जणांना गॅस्ट्रो सदृश्य आजाराची लागण झाली आहे। आरोग्य विभागाच्या पथकाकडून गावातच रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। गावातील पाण्याचे आणि अन्न पदार्थांचे नमुनेही घेण्यात आलेले आहेत।